मुंबई महानगरपालिकेने डिसेंबरमध्ये 426 घरांची सोडत काढली होती। यापैकी 373 अर्जदार विजेते ठरले होते, मात्र सोडतीतील 96 विजेत्यांनी घर महाग असल्यामुळे परत केले। त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना संधी मिळणार आहे। पालघरमध्ये 158 पोलीस शिपाई आणि 7 पोलीस वाहन चालक भरती सुरू झाली आहे। पालघरच्या कोळगाव पोलीस परेड ग्राउंडवर 25 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धा परीक्षा चालणार आहे। पालघरमधील संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकतेने होणार आहे। तसंच कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी उमेदवारांना केलं आहे। मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारच्या कामगारांनी शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात मोर्चा काढला। यावेळी मोठ्या संख्येनं कामगारांची उपस्थिती होती। भिवंडीत कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले। कल्याण मुरबाड महामार्गावर शेकडो कामगारांनी ठिय्या आंदोलन केले। त्यामुळे काही काळ कल्याण मुरबाड महामार्ग ठप्प झाला। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांनी मोर्चा काढला। या मोर्चात अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला। जुनी पेन्शन योजना लागू करायच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढला। बदलापूरच्या IAS कात्रप विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रोजेक्ट सादर केले। पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केले होते। या विज्ञान प्रदर्शनाला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विरारमध्ये साईधाम मंदिराचा 39वा वर्धापन दिन मोठा उत्साहात साजरा होतो। या निमित्ताने पुढील 3 दिवस भव्य भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। तसंच सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वसई विरार महापालिकेचे महापौर आजू पाटील यांनी मंदिरात भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। नवी मुंबईच्या खारघरमध्ये गुरु तेग बहादर यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांची सर्व व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली। मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशाच्या संख्येत वाढ झाली। फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वे प्रशासनानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली। या कारवाईत तिकीट तपासणी पथकानं 9 लाखांहून अधिक फुकट्या प्रवाशांकडून दंड म्हणून 27,39,00,000चा दंड वसूल केला। MMRDने चेंबूरमध्ये मोनोरेल आणि मेट्रो थेट परस्परांशी जोडण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार मेट्रो 2 मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक चेंबूर आणि VNP RC मार्ग मोनोरेल स्थानक पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे। राज्यातील खासगी अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं खासगी अनुदानित महाविद्यालयातील 5012 रिक्त पदं भरण्यास मंजुरी दिली। त्यातून राज्यातील 1172 कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक मिळणार आहे। राज्यातील विद्यापीठातील प्राध्यापक भरतीच्या निकषांमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं पुन्हा बदल केला आहे। नव्या निकषानुसार उमेदवाराच्या शैक्षणिक आणि संशोधन गुणवत्तेला 60 गुण, अध्यापन कौशल्य मूल्यमापनाला 20% गुण आणि मुलाखतींसाठी 20% गुण दिले जाणार आहेत। राज्यातील शाळांना यंदा पाठ्यपुस्तकं मोफत आणि शालेय साहित्याचं वितरण विनाविलंब होणार आहे। यासाठी शिक्षण विभागानं शाळांना 20 फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्याचे निर्देश दिले। समग्र शिक्षा आणि PM-श्री अंतर्गत 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक कार्ययोजना अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दिवसा तापमान वाढ होती, तर रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवती। बदलत्या हवामानामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो। शोभिवंत मासे पाळण्याची आवड सगळ्यांना असते। अशा मत्स्यप्रेमींची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली। मात्र अनेकदा या माशांच्या आजारपणात त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत, परिणामी ते मृत पावतात। परंतु आता माशांचा दवाखाना सुरू केला जाणार आहे। राज्य सरकार आता कामगारांच्या नियमावलीत नवीन नियम लागू करणार आहे। नव्या नियमानुसार कामगारांनी आठवड्यात कामाचे 48 तास 3-4 दिवसात पूर्ण केले तरी त्यांना पुढील 4 किंवा 3 दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे। महावितरणानं बारामतीत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 100% स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण केले। डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्युत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। व्हॅलेंटाईन्स डेमुळे फुल बाजारात गुलाबांना मागणी वाढली, परिणामी अभाव आणि किरकोळ बाजारात गुलाबाचे दर वाढलेत। आगाऊ बाजारात डच गुलाबाच्या 20 फुलांच्या गड्डीला 400 ते 450 रुपये दर मिळतोय। ते गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गड्डीच्या दरात 50 ते 100 रुपयांनी वाढ झाली। मागील वर्षी नवी मुंबईतून सायबर गुन्ह्यात 16,364 जणांचे 136 कोटी सायबर गुन्हेगारांनी हडपलेत। फसवणूक झाल्याची जाणीव नागरिकांना होईपर्यंत गुन्हेगारांनी रक्कम वेगवेगळ्या खात्यात पाठवली असते। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। भारतीयांच्या फोनवर सायबर भामटे आणि स्पॅमर्सची नजर असल्याचा प्रकार समोर आला। 2025 या वर्षभरात तब्बल 4,168 कोटी स्पॅम कॉल्स असल्याची माहिती समोर आली। यातील जवळपास 1,190 कोटी कॉल्स युजर्सपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच रोखण्यात आले। इंडिया इनसाइट 2025च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे।
मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने 2 कोटींचा गांजा जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. तर बँकॉकहून आलेल्या या व्यक्तीचा तपास केल्यानंतर त्याच्याकडे गांजा आढळला आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारातून शहरात दहशत माजवण्याचा आरोपीचा हेतू होता असा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणात मकोका लागू करण्यात आला असून विशेष न्यायालयानं 5ही आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. फरारी आर्थिक गुन्हेगार आणि मद्यसम्राट विजय माल्या यांना भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारं प्रकरण चालवावं असं नमूद करून तो भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयानं त्याला शेवटची संधी दिली आहे. माल्या याच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलं आहे. डहाणूकडे प्रवास करणारा एक तरुण धावत्या ट्रेनमधून थेट वैतरणा खाडीत पडला होता. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. 12वीच्या परीक्षेसाठी जाताना गर्दीमुळे लोकलमधून पडल्यानं सोहम कठरेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला. अपघात घडला त्यावेळी नेमकी किती गर्दी होती, सोहमनं कोणती लोकल पकडली होती याचा तपास सुरू आहे. मुंबईतील भायखळा येथील एका इमारतीत लिफ्ट कोसळून 5 जण जखमी झाले. या घटनेमुळे घबराट पसरली. अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घोडपदेव क्रॉस लेन क्रमांक 1 येथील जय कृपा टॉवर इथं अपघात झाला. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी मागणी करणारं पत्र दौंड तालुक्यातून देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौंड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करा अशा मागणीचं सह्यांचं पत्र पक्षाला पाठवलं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केले. माझं आणि माझ्या दादामध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली होती. काय चर्चा झाली ती आमच्या दोघात होती असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवार आता सोमवारी किंवा मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते विलिनीकरण बैठकीचे पुरावे देऊन सविस्तर बोलणार आहेत. दरम्यान आजच रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार होती, मात्र ती अचानक रद्द करण्यात आली. त्याबाबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. प्रत्येक आमदारासोबत सुरेंद्र पवार स्वतः 1 to 1 संवाद साधतील. पुढील आठवड्यापासून या बैठका होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पक्षाला विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं स्वतः सुरेंद्र पवार जाणून घेण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर ऋतू तावडे यांनी महापौर आपल्या वॉर्डात हा आपला पहिला कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महापौर प्रत्येक वॉर्डात ऑफिसात 3 महिन्यातून एकदा बैठक घेणार. मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित करू असं विधान भाजपच्या मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडेंनी केलं. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली. मुंबई महिलांसाठी असुरक्षित सरकारचं अपयश असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवारांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता असा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केला. फाईल क्लिअर करायची यासाठी दादांना फोन आला होता असं त्यांनी म्हटलंय. अजित पवार वाहनाने जाणार होते आणि बॅगाही भरल्या होत्या असं त्यांनी म्हटलंय. अजितदादांच्या अपघाताविषयी रोहित पवार आणि संजय राऊतांकडून खोटे आरोप सुरू असल्याचं भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय. तसंच संजय राऊतांकडे पुरावा असल्यास त्यांनी न्यायालयात जावं असं आव्हान सुद्धा बन यांनी केलं. अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी तपासावेत आणि त्यावर चर्चा करावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. तसंच सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मोदी शहा भेटीदरम्यान अजित पवारांच्या अपघाताबाबत चर्चा करायला हवी होती असं राऊतांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अंकुश काकडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. आज दादा तुम्ही हवे होता, तुम्ही आज एक महत्त्वाचा निर्णय घेणार होता अशी पोस्ट शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केली. अजित पवारांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे नेते मुगळून गप्प का आहेत असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी केला. रोहित पवारांना विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न पडलेत, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत असा सवाल त्यांनी केलेला आहे. तसंच पटेल तटकरे गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारींवर घणाघाती टीका केली. ज्यांना धोतर नेसता येत नाही त्यांनी ठाकरेंनी काय करावं हे शिकवणे असा हल्लाबोल राऊतांनी केला.